श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, मी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेला आहे. स्वामी म्हणतात. चला तर, खूपच छान आहे. सुमन नावाची एक स्वामी भक्त स्त्री असते. गरोदर असताना स्वामींचा आशीर्वाद घ्यायला आपला नवरा विष्णूबरोबर ती येते. स्वामी म्हणतात, तुला संतती मिळेल, पण जे काही होणार ते सहन करायची तू ताकद ठेव बरं का. सुमनला स्वामी वचन खरं होणार ही खात्री होती, पण तयारी ठेव या ताकदीने तिला धरकप सुटतो. ती या गोष्टीमुळे फार चिंतेत राहायची. सुमनचा भाऊ शिवा जेव्हा स्वामी दर्शनाला येतो तेव्हा स्वामी त्याला धान्याचे खाली पोतं देतात. शिवा त्याला स्वामींचा आशीर्वाद म्हणून घेतो. सुमन एकदा विहिरीतून पाणी आणताना चिंतेत असल्यामुळे घसरून पडते. वेदबुवा गर्भस्थ शिशूचं निधन झालं आहे असं निदान करतात आणि सुमन कधीही आई होणार नाही असं पण सांगतात. हे ऐकून सुमन फार खचून जाते. इकडे शिवाच्या शेतात जोरदार पाऊस पडल्याची पीक खराब होते. शिवाचे सर्व स्वप्न धुळीत मिळतात. त्याच्यावर देशोधडीवर जायची वेळ येते. इकडे सुमन आत्मघात करायला नदीवर जाते, पण अंतर्यामी स्वामी बाळप्पांना वेळेवर पाठवून तिला वाचवतात. स्वामी आणि बाळप्पा मध्ये संवाद होतो. स्वामी, बाळ्या, अरे आमचे भक्त असले तरी स्वकर्मानी त्यांना प्राप्त झालेले प्रारब्ध त्यांना भोगावेच लागणार आहेत. बाळप्पा, स्वामी, यावर काही उपाय नाही का? स्वामी, अरे एकदा पापाचे विपरीत प्रारब्धात बदल झाल्यावर प्रारब्धाला भोगल्याशिवाय पर्यायच नाही. सद्गुरू या भोगामागे पुढे करू शकतात, पण प्रारब्ध हा भोगावेच लागतात. अरे म्हणूनच आम्ही नामस्मरणाला एवढे महत्त्व देतो. मनुष्याच्या हातून कळत नकळत परिस्थितीमुळे पाप घडतात आणि त्याचं परिवर्तन विपरीत प्रारब्धात न व्हावे म्हणून ईश्वर भक्ती करायची असते. लोक कहते हैं कि भगवान के यहाँ न्याय में देर है. अरे भगवान सबको समय देता है अपने पाप नष्ट करने का. कंस, रावण, हिरण्यकश्यप सबको दिया, फिर भी वो नहीं माने, तब उनका संहार किया. बाळप्पा, स्वामी, मग अशा विपरीत प्रारब्धात मनुष्याने काय करावे? स्वामी म्हणतात, अरे जेव्हा सोसायटीची वाडे सुटतं तेव्हा मनुष्य काय करतो? आपली पांघरलेली घोंगडी घट्ट धरतो. पण जेव्हा दुःखाचे वारे सुटते तेव्हा ईश्वराची कास धरावी. कास सोडतो. म्हणतो, मी देवाचे एवढे करतो, पण माझ्यावर हे संकट का आले? बाळ्या, पण मी तो हे विसरतो की देवाची जी भक्ती त्यांनी आत्तापर्यंत केली ती जर केलीच नसती तर आणखी भयान संकट आले असते. तिकडे शेत व्याल्यामुळे शिवा पण खचलेला असतो. त्याची पत्नी त्याचं सांत्वन करते, पण मग त्याच्या मनात येतो की स्वामींनी धान्याचे खाली पोते देऊन आपल्याला एक खून केली होती. तो खंबीर होऊन उठतो आणि आपलं आयुष्य पुन्हा उभं करायला निघतो. स्वामी त्याला सांगतात की जसं तू खंबीर होऊन सावरला ना, तसा तुझ्या बहिणीला पण शिकव. बहिणीला पण सांग, तिला जाऊन काही बोध कर. पण तिथे सुमन वेड्यासारखी वागत असते आणि वेडेपणाच्या भरात ती गळफास लावायला जाते. पण योगायोगाने शिवा आणि विष्णू तिथे येऊन तिला अडवतात. तितक्यात स्वामी तिथे प्रकट होतात. सुमन, म्हणणं सोपं नसतं आणि मरण जीवन हाती नसतं. अरे जर देवानी ठरवलेली वेळ नसली तर काही केलं तरी सुटका होणार नाही. मरण आपल्या ठरलेल्या वेळीच येणार. अरे आपल्या सासू, नवरा आणि भावाचा विचार कर. तुझ्या ह्या पावलामुळे त्यांना काय वाटले असते? सुमन म्हणते, स्वामी, संतती नसल्यामुळे जे काही दुःख होतं त्याचं मी काय करू? तितक्यात
शारदा म्हणजे शिवाची बायको आपल्या नंदेला आपलं बाळ देते. शारदा, हे बाळ घे, याला तू आपल्या मुलासारखं वाढव. याची तुला जास्त गरज आहे. मला काय, मला दुसरं अपत्य होईल. स्वामी वचनाप्रमाणे सुमनला संतती प्राप्त होते. सुमन सावरते आणि आनंदाची पुढच्या आयुष्याची सुरुवात करते. तर स्वामी भक्तांनो, तात्पर्य काय आहे? ही आपण कहाणी ऐकली. तिचं तात्पर्य काय आहे की स्वामींवरती विश्वास असणे महत्त्वाचे आहे. प्रारब्ध हा आपल्याला भोगावंच लागणार आहे, हो की नाही? स्वामी प्रारब्ध भोगावयाला पुढे मागे करू शकतात. भक्ती सेवा महत्त्वाची असते आपल्या जीवनात. नामस्मरण महत्त्वाचे असते. आपल्या भक्तीमुळे दुःख संकट जितक्या भयानक पद्धतीने येऊ शकतात ती येत नाहीत. आपण हे विसरता कदापि कामा नये. सुख असो किंवा दुःख, या दोन्ही वेळेस आपण स्वामी भक्तीवर ठाम असायला हवे. फक्त दुःखातच त्याची आठवण नको बरं का. मरण हे ठरलेल्या वेळातच येणार, आधी नाही की नंतर नाही. कारण जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, हो की नाही? श्री स्वामी समर्थ. असे आपण तात्पर्य पाहिली, सुमनची स्टोरी पाहिली.